Hello friends, I am Professor S.J. Kohli. I teach compulsory English to the students of F5BA. मित्रांनो, आपल्याला कंपल्सरी इंग्लिश या विषयामध्ये काही स्टोरीज आहेत, काही प्रोज आहेत, काही पोएम्स आहेत. त्याच्यापैकी आपल्याला आता एक स्टोरी बघायची आहे. एक स्टोरी आपण ऑलरेडीच पाहिलेली आहे. कप ऑफ टी नावाची स्टोरी पाहिलेली आहे. तर या ठिकाणी बघा व्हाय आय वॉन्ट आय नावाचा जी स्टोरी आहे ती आपल्याला पाहायची आहे. त्यामध्ये बघा त्याचे जे रायटर आहे ज्युडी ब्रॅडी, ही एक लेखिका आहे, फिमेल आहे. तर ही सांगते सुरुवातीला की आम्ही ज्या ग्रुपमध्ये राहतो त्या स्त्रियांच्या व्यथा मला आपल्यासमोर मांडायच्या आहेत असं ती सांगते. बघा, ती म्हणते की मी त्या ग्रुपची एक ग्रुप मेंबर आहे स्त्रियांचा की ज्यांनी आपल्या पतीविषयी थोडासा आवाज उठवलेला आहे. ती म्हणते की माझा जो एक मित्र होता, मेल मित्र, नुकतीच त्याला डायव्हर्स घेतलेला होता. नुकतीच त्याने एक पत्नी सोडलेली होती. तर त्याला एक मुलगासुद्धा होता, एक चाइल्ड होता आणि त्याची दुसऱ्या पत्नीबरोबर तो आता राहत होता. आणि असं असताना सुद्धा तो एक दुसरी स्त्री शोधायला लागलेला आहे, नवीन स्त्री शोधायला लागलेला आहे. मला सांगावंसं वाटतं की नेमकं त्याला कशी पत्नी पाहिजे, कोणत्या पद्धतीची पत्नी पाहिजे, यासाठी तो त्या ठिकाणी आता आपल्याला एक विवेचन दिलेलं आहे. तिथे म्हटलेलं आहे की त्याला पत्नी कशी हवी आहे त्याने सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा बघा, तो आपण बघू. ते आय वुड लाईक टू गो बॅक टू स्कूल. तो काय म्हणतो, मला शाळेत जायचं आहे. कशाकरता? मी आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहणार नाही, स्वतंत्र राहील पैशांसाठी. पैशांसाठी मला कोणाकडे भीक मागावी लागणार नाही. म्हणून मी स्कूलमध्ये नोकरी करेल. नोकरी केल्यानंतर मी पैसे कमवेल आणि माझं फॅमिली पूर्ण सपोर्ट करेल. आणि गरज भाटलं तर जे माझे मेंबर्स आहेत माझ्या घरामध्ये, यांचं सगळं जे आहे ठिकाण राहण्याचं, यांना मी यांना पाठबळ देईल. कोणताही त्यांच्यावर दुसऱ्या प्रकारे प्रॉब्लेम येणार नाही, अशा प्रकारे. बघा, म्हणून तो म्हणतो आय वॉन्ट अ वाईफ हू विल वर्क अँड सेंड मी टू स्कूल. अशी पत्नी हवी की ती माझी जेव्हा शाळेतला जाईल त्यावेळेस ती माझी पूर्ण तयारी करेल, इव्हर माझ्या हातामध्ये हातरुमाल देईल आणि सगळी काळजी ती घेईल. अशी मला पत्नी पाहिजे, तो म्हणतो. बघा, आय एम गोईंग टू स्कूल. आय वॉन्ट अ वाईफ टू टेक केअर ऑफ माय चिल्ड्रन. मी शाळेत गेल्यानंतर माझ्या मुलांची काळजी ती घेईन. अजून माझी मुलांची काळजी ती घ्यायला पाहिजे. बघा, टेक केअर ऑफ चिल्ड्रन, काळजी घेईल. आय वॉन्ट वाईफ, मला अशा प्रकारची पत्नी पाहिजे. आय वॉन्ट अ वाईफ हू विल वर्क अँड सेंड मी टू स्कूल, की तो मला व्यवस्थित माझ्यासाठी सगळे कामं करेल आणि मला शाळेत पाठवेल. आय वॉन्ट अ वाईफ टू कीप ट्रॅक ऑफ माय चिल्ड्रन. डॉक्टरांची अपॉइंटमेंट, माझ्या मुलासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंटचे सुद्धा काळजी तिनेच घेतली पाहिजे. आणि त्यावेळेस डेंटिस्ट, दातांच्या डॉक्टराकडे सुद्धा जाण्याची जबाबदारी तिचीच आहे. अँड टू कीप ट्रॅक ऑफ माइंड, आणि माझी काळजी तिने त्यांच्या मुलाबरोबर घेतली पाहिजे. बघा, आय वॉन्ट अ वाईफ टू मेक शुअर ऑफ माय चिल्ड्रन आय प्रॉपरली अँड केप्ट क्लीन. तिने काळजी घ्यायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगल्या प्रकारचं जेवण कसं भेटेल आणि ते कसं स्वच्छ राहतील, कसं आंघोळ करतील, त्याची सगळी जबाबदारी तिने स्वीकारली पाहिजे. आय वॉन्ट अ वाईफ हू विल वॉश द चिल्ड्रन्स क्लॉथ. मुलांचे कपडे सुद्धा तिने धुतले पाहिजेत आणि धुतल्यानंतर ते वाळवल्यानंतर त्यांची इस्त्री पण त्यांनी केली पाहिजे.
आणि आय वॉन्ट अ वाईफ हू इज गुड, चांगली सुगरण स्वयंपाक करण्याची, चांगली स्वयंपाक करणारी पण असली पाहिजे, म्हणजे ती चांगलं स्वयंपाक करेल बघा. मुलांचं शाळेसाठी मुलांना सकाळी उठल्यानंतर त्यांना अंघोळ पाणी, त्यांच्या हातात ब्रश द्यायचा, त्यांना अंघोळ केलं की त्यांना टॉवेल द्यायचा आणि त्यांची पूर्ण काळजी जोपर्यंत ते शाळेत जात नाही, शाळेची तयारी, कपडे घालून द्यायचे, हातात स्कूल बॅग द्यायची, पाण्याची बॉटल द्यायची, सगळी काळजी कोणी केली पाहिजे? माझ्या पत्नीने पाहिजे, मला पत्नी पाहिजे, तिनेच काळजी केली पाहिजे बघा. मेक्स शुअर दॅट दे हॅव एन ॲडव्होकेट सोशल लाईफ विथ द पियर्स एक्झाम. मग तिने त्यांना कुठेतरी झू, म्युझियम असे कोणी भेट द्यायचं असेल तर ती त्या ठिकाणी त्या मुलांना तिने सहल म्हणून किंवा ट्रीप म्हणून किंवा असं प्रकारे सहल म्हणून जायला पाहिजे त्या ठिकाणी. आय वॉन्ट अ वाईफ, मला अशी पत्नी पाहिजे हू टेक्स केअर ऑफ चिल्ड्रन. जेव्हा ते आजारी असतील तेव्हा त्यांची काळजीसुद्धा तिने घ्यायला पाहिजे. समजा आता मुलं आजारी आहेत, झोपलेले आहेत बेडवर, त्यांना ताप वगैरे आहे, तर अशा वेळेस तिने मिठाच्या पाण्यामध्ये घड्या करून त्या मुलांच्या कपाळावर अंगावर ठेवायच्या, म्हणजे त्यांना ताप हा निघून जाईल. त्याला अशा प्रकारची काळजी पण तिनेच घेतली पाहिजे बघा. अ वाईफ हू अरेंजेस टू बी अराउंड वेन चिल्ड्रन, त्या काळजी जेव्हा लागेल तेवढ्याच ती हजरच पाहिजे त्या ठिकाणी बघा. आय कॅनॉट मिस क्लासेस, मी शाळेमधून क्षुल्लक कामांसाठी मी शाळेमधून घरी येणार नाही. सगळे घरचे कामं तिनेच केलं पाहिजे. उदाहरणार्थ, इस्त्रीवाला आला की नाही, गॅस सिलेंडर ठेवलं की नाही, पाणीवाला आला की नाही, हे सगळे कामं कोणी केले पाहिजेत? माझ्या पत्नीनेच केलं पाहिजेत बघा. माय वाईफ मस्ट अरेंज टू लूज टाईम ॲट वर्ड्स अँड नॉट लूज द जॉब. आय गेस आय कॅन टॉलरेट दॅट. नीडलेस टू से, असं सांगायची गरज नाही अजिबात. काय? माय वाईफ विल अरेंज अँड पे फॉर द केअर ऑफ चिल्ड्रन. माझ्या मुलांची काळजी तिने पूर्ण घेतली पाहिजे. तेवढं सांगितलं तुम्ही, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जेवढे कामं घरातली करायला पाहिजे तेवढे कामं तिने केले पाहिजेत. त्यामध्ये माझी स्वतःची काळजी आली, ती पण तिने दिवसभर घेतली पाहिजे. मला मुलं आहेत, मुलांची पण काळजी तिनेच घेतली पाहिजे. सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत तिनेच काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना स्कूलला पाठवणं, ते घरी आल्यावर त्यांना जेवण वाढणं, गरम जेवण करून वाढणं, त्यांना फिरायला गेले, खेळायला गेले त्यांच्याकरता ते दूध वगैरे तयार ठेवणं, संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांची काळजी घेणं, अशा प्रकारचे काम तिला करायचे असतात बघा. आय वाईफ हू विल टेक केअर ऑफ माय फिजिकल, माझ्या शारीरिक गरजांचे सुद्धा गरजा तिनेच भागवल्या पाहिजेत, शारीरिक गरजा. कारण कसं, आय वॉन्ट अ वाईफ हू विल कीप माय हाऊस, तिने माझं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर फडकं घेऊन पूर्ण टाईल्स जे असतात घरामधल्या त्या तिने पूर्ण साफ केल्या पाहिजेत. भिंतीवरचं जाळं काढलं पाहिजे. एकंदरीत घर तिने स्वच्छ ठेवलं पाहिजे. घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीसुद्धा तिचीच आहे बघा, तिचीच आहे. अ वाईफ हू विल पिक आफ्टर माय चिल्ड्रन, वाईफ पिक, ती माझ्याही मुलांची काळजी घ्यायची आणि माझीही काळजी घ्यायची. घरामध्ये जरी मी मुख्य असलो पण खरी गृहमंत्री कोण असणार आहे? माझी पत्नी असणार आहे. कारण पत्नीवर जशा जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत पैसे कमवण्याच्या, तशा जबाबदाऱ्या माझ्या पत्नीवर सुद्धा आहेत. तिने घरातील सगळे कामं केले पाहिजे. भाजीपाला घेणं, किराणा घेणं, बारीक गोष्टी, सगळ्या या गोष्टी तिनेच केल्या पाहिजेत. अशी पत्नी मला पाहिजे. अशी आयतं पाहिजे, अशी नसणारी पाहिजे. सगळी जबाबदारी घेणारी पत्नी पाहिजे बघा. आय वॉन्ट अ वाईफ हू विल कीप माय क्लॉथ्स क्लीन, अशी पत्नी पाहिजे की जी माझे कपडे धुतल्यानंतर स्वच्छ करून नंतर इस्त्री मारून तयार ठेवायला पाहिजे बघा.
आयर्न कपडे इस्त्री मारून व्यवस्थित घड्या करून आणि जिथे मला पाहिजे, जिथे मला एखादी वस्तू लागली आणि जिथे मी हात घातला त्या ठिकाणी ती वस्तू सापडलीच पाहिजे. शोधाशोध करायला नको पाहिजे. अशी मला पत्नी पाहिजे बघा. Who will see to it that my personal things are kept in their proper place. माझ्या सगळ्या गोष्टी, उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर माझे शूज कुठे आहेत ते तिने आणून दिले पाहिजेत. नंतर माझे सॉक्स तर तिने आणून द्यायला पाहिजेत. माझे मोबाईल तिने खिशात ठेवला पाहिजे. माझा हातरुमाल तिने खिशात ठेवला पाहिजे. माझा चष्मा तो तिने माझ्या खिशात ठेवला पाहिजे. म्हणजे जेव्हा मी शाळेत जाईल त्यावेळेस मला सकाळी उठवण्याचं काम तिनेच केलं पाहिजे. सकाळी लवकर उठण्याचं काम, जागवण्याचं काम तिनेच केलं पाहिजे. मी उठल्यानंतर मी आंघोळ गेल्यानंतर टॅवेल घ्यायला पाहिजे. टॅवेल घेतल्यानंतर त्याला कपडे द्यायला पाहिजे. कपडे दिल्यानंतर त्याची चहा ठेवायला पाहिजे, त्याला नाश्ता द्यायला पाहिजे. आणि मग जोपर्यंत शाळेत जात नाही तोपर्यंत त्याची काळजी त्याने पूर्ण घ्यायला पाहिजे बघा. म्हणून तो म्हणतो आय नीड इट. आय वॉन्ट अ वाईफ हू कुक्स मील्स. ती चांगली सुगरण असली पाहिजे स्वयंपाक करण्यामध्ये. उत्तम प्रकारे स्वादिष्ट चविष्ट असं तिने स्वयंपाक केला पाहिजे बघा. चांगली स्वयंपाक करणारी असली पाहिजे बघा. आय वॉन्ट अ वाईफ हू विल प्ले मेनूज. दररोज काय भाज्या करायच्या, सकाळी काय भाजी करायची, संध्याकाळी काय भाजी करायची, ही भाजी करण्याची टेन्शन जे आहे हे तिलाच असलं पाहिजे. त्यामुळे मला फक्त काय राहील, मी आणि माझी मुलं आम्ही आयते ताटावर बसून खाणारे लोक आहोत. आम्हाला स्वयंपाक कोणता मेनू आहे ते टेन्शन घ्यायची गरज नाही. कोणत्या दिवशी कोणती भाजी करायची का खिचडी करायची की पुरणपोळी करायची, हे सगळं तिच्यावर अवलंबून राहील. कारण ती माझी घरची गृहमंत्री आहे एक प्रकारची बघा. किराणा घ्यायचं काम तिनेच केलं पाहिजे. दूध घ्यायला तिनेच जायला पाहिजे. भाजीपाला घ्यायला सुद्धा तिनेच जायला पाहिजे. मग अशा पुष्कळ अपेक्षा त्याच्या आहेत बघा. वाईफ विल केअर फॉर मी वेन आय एम सिक. आणि जेव्हा मी आजारी पडेल त्यावेळेस तिने माझी सेवा केली पाहिजे. माझं डोकं चेपून द्यायला पाहिजे, माझ्या हातपाय चेपून द्यायला पाहिजे, मला बाम लावून दिला पाहिजे. सगळे जे जेव्हा आजारी पडतो म्हणून आणि जे काही आपण काळजी घ्यायची असते ती काळजी पूर्ण तिने घेतली पाहिजे बघा. आय वॉन्ट अ वाईफ टू गो अलॉंग विथ फॅमिली नेक्स्ट वॅकेशन. बोला. आय वॉन्ट अ वाईफ. मला अशी पत्नी पाहिजे की जेव्हा आम्ही टूरला, वॅकेशनला कुठे बाहेर जर गेलो तर त्यावेळेस सगळी काळजी तिने घेतली पाहिजे. सगळ्या बॅगा भरणे, बॅगांमध्ये कपडे भरणे, मोबाईल ठेवणे, चार्जर ठेवणे, नाश्तासाठी तयारी करून ठेवणे, पाण्याचे बॉटल ठेवणे, सगळे जे आहे ते तिनेच केलं पाहिजे सगळं बघा. आणि मग असं आहे, आय वॉन्ट वाईफ. मला अशी पत्नी पाहिजे हू विल नॉट बॉदर मी माय रॅम्बलिंग कंप्लेंट्स. तिने मला कंप्लेंट करायला नको पाहिजे. तिने बारीक कंप्लेंट करायला नको पाहिजे की मी स्त्री आहे, मला हे करावं लागतं, ती करावं लागतं, तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही बाजारातून हेच आणत नाही, तुम्ही बाजारातून तेच आणत नाही, सगळं माझ्यावरच सोबवता. हे ज्या कंप्लेंट्स आहेत, बारीक कंप्लेंट्स, ह्या तिने करायला नको, अजिबात नको. आय वॉन्ट अ वाईफ. मला अशी पत्नी पाहिजे हू विल लिसन टू मी वेन आय फील द नीड टू एक्सप्लेन अदर डिफिकल्ट. एखाद्या जर मला टेन्शन आलं, काही मोठा प्रॉब्लेम आला जीवनामध्ये, काही समस्या आल्या, प्रॉब्लेम्स आला, त्याच्या हलसुद्धा तिने शोधायला पाहिजे. तिने विचार करायला पाहिजे. त्याला सुचलं की तिने मला सांगायला पाहिजे की आपण असं केलं तर तसं होईल असं. या गोष्टीसुद्धा तिनेच सांगितल्या पाहिजेत बघा. अँड आय वॉन्ट वाईफ. मला अशी पत्नी पाहिजे हू विल टाईप माय पेपर्स फॉर मी वेन आय वॉन्ट. जेव्हा मी माझे पेजेस कागद लिहिलेले असतील, ते लिहिलेले कागद जर टायपिंग जर करायची असेल तर ती टायपिंगसुद्धा तिनेच करेल. जेव्हा मी घरामध्ये एंगेज असेल तर त्यावेळेस
माझे लिहिलेले सगळे कागद, सगळे पेजेस तिने टाईप करून लगेच तयार ठेवायला पाहिजे माझ्यासाठी. टाईप माय पेपर्स, माझे पेपर्स जे तेव्हा मी लिहिलेले असतील ना, सगळे लिहिलेले पेपर्स तिने टाईपरायटरमधून टाईप करायला पाहिजे. आय वॉन्ट व्हाईफ, मला अशी पत्नी पाहिजे who will take care of details of my social life. माझी पत्नीने म्हणजे सोशल लाईफ म्हणजे समाजामध्ये आपण कसे वावरतो, कसे भेटतो, कोणाला लग्न वगैरे असलं त्या ठिकाणी आपण लगेच जातो, पैसे वाजवतो, जेवण करतो, समाजामध्ये फिरतो हिरतो, ह्या लोकांना भेट, या लोकांना पार्टी कर, लग्नाला जा, मरणोला जा. हे जे सामाजिक ज्या गोष्टी आहेत सोसायटीमध्ये, सामाजिक गोष्टी सगळ्या गोष्टी ह्या तिचे जे टेन्शन आहे, हे भान हे तिनेच ठेवलं पाहिजे. मला एवढं बघायला वेळ नाही, समाजामध्ये मला जायला वेळ नाही, पण सगळ्या गोष्टी तिनेच त्या ठिकाणी घेतल्या पाहिजेत बघा. when my wife and I are invited our friends, समजा मला आणि माझ्या पत्नीला मला जेवणाला बोलवलं माझ्या मित्रांनी एखाद्या वेळेस, जर जेवायला बोलवलं तर आय वॉन्ट, मला अशी पत्नी पाहिजे माझ्या मुलांची स्पेशल काळजी घेणारी पाहिजे. समजा मी मित्राकडे गेलो, पत्नी आणि मी, आणि अशा वेळेस माझ्या मुलांनी काही हट्ट धरला का एखाद्या गोष्टीचा, तर तो हट्टसुद्धा त्याने करू नये याची काळजीसुद्धा तिनेच घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित मुलांना समजवून सांगून की बेटा असं नाही करायचं बाहेर, बेटा तसं नाही करायचं बाहेर, असं हे सगळं समजवण्याचं कामसुद्धा तिनेच केलं पाहिजे मुलांना. आय वॉन्ट अ वाईफ व्हेन आय मीट पीपल ॲट स्कूल आय वॉन्ट एंटरटेन. आय वॉन्ट अ वाईफ हू विल हॅव द हाऊस क्लीन. तिने घर स्वच्छ ठेवायला पाहिजे, टाईल्स वगैरे पुसून स्वच्छ ठेवायला पाहिजे, आणि मस्तपैकी भारी जेवण तिने तयार करायला पाहिजे. तिच्याकडनं मला बाकी अपेक्षा नाहीत, म्हणजे एकच अपेक्षा आहे तिच्याकडनं जास्त, की ती मला चांगलं चांगलं खायला द्यायला पाहिजे, चांगलं चांगलं जेवण द्यायला पाहिजे. बस तिच्याकडनं म्हणजे अशी अपेक्षा नाही की तिने खूप शिकावं, ती खूप मोठी व्हावी, तिने नोकरी करावी, अशातला भाग नाही. तिने फक्त मला चांगलं स्वादिष्ट जेवण तयार करून दिलं तर मला खूप आवडेल असं तो म्हणतो बघा. आय वॉन्ट अ विल प्रिपेअर अ स्पेशल मील सर्व टू इट माय. आणि माझे जेव्हा मित्र मला भेटायला येतील तर त्यांच्या वेळेस चांगलं लंच, जेवण, भोजन चांगल्या प्रकारे कसं होईल याची काळजीसुद्धा तिनेच केली पाहिजे बघा. टाक अबाउट माय थिंग. आणि जेव्हा मी माझ्या मित्रांशी बोलत राहील, गप्पा करत राहील, त्यावेळेस तिने आम्हाला डिस्टर्ब करायला नको पाहिजे किंवा मध्ये बोलायला नको पाहिजे. आय वॉन्ट अ वाईफ हू विल हॅव अरेंज दॅट चिल्ड्रन आर फेड अँड बी फॉर बेड. माझे गेस्ट मित्र येत नाही तोपर्यंत तिने मुलांना खाऊन पिऊन घालून त्यांची झोपायची व्यवस्था करून त्यांना झोपायला पाहिजे करून, तर तिने अशी काळजी घेतली, झोपलेत बाबा त्याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून मित्र आले, मित्रांसमोर त्या मुलांनी काहीतरी रिकामं काम करायला नको पाहिजे, काहीतरी असं वाईट करायला नको पाहिजे, काही चांगलं करायला पाहिजे त्यांनी फक्त. आय वॉन्ट अ वाईफ हू विल हॅव अरेंज दॅट चिल्ड्रन फेड. त्यांना लवकर चांगला जेवण खाऊ घालून त्यांना झोपायला लवकर पाठवायला पाहिजे तिने बघा. आता गेस्ट अराईव्ह सो दॅट चिल्ड्रन, म्हणजे काही मित्र आले आणि समजा याने काही मुलांनी काहीतरी दुसरी खोडसाकपणा केला, खोडकरपणा केला मित्रांसमोर, तर त्या ठिकाणी मित्रांसमोर माझी इज्जतीचा पंचनामा होऊन जाईल. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणजे गेस्ट येण्याआधीच त्या मुलांना खाऊ पिऊ घालून झोपून द्यायला पाहिजे बघा. आय वॉन्ट अ वाईफ हू टेक्स केअर ऑफ माय नीड्स ऑफ माय गेस्ट. आणि माझे मित्र आले, ते आल्याबरोबर त्यांना पाणी द्यायचं, त्यांना चहा द्यायचा, त्यांच्याकरता स्वयंपाक करायचा, त्यांना वाढायचं. आणि एवढंच नाही, जेव्हा ते सिगारेट पेटत असतील त्याने आष्टे जे असतं लाग ठेवण्याचं ते पण ठेवायचं. तिसरी गोष्ट अशी, जेव्हा ते दारू पित असतील काहीतरी, त्यांचे ग्लास जर खाली असतील तर अशा वेळेस तिने त्यांच्या ग्लासामध्ये दारू ओतली पाहिजे बघा.
ती बोगस काम काय बघा, ती वाईट गोष्ट आहे. दे आर पास्ट, दे आर ऑफर्ड अ सेकंड हेल्पिंग फूड. त्याला चांगलं जेवणसुद्धा तिने वाढायला पाहिजे बघा. आणि ग्लास रिकामा झाला लगेच ते त्या ठिकाणी दारू ओतायला पाहिजे. दॅट देअर कॉफी इज सर्व्ड देम. त्यांना व्यवस्थित चहा किंवा कॉफीसुद्धा वेळेवर द्यायला पाहिजे. आय वॉन्ट अ वाईफ नोज दॅट समटाईम्स आय नीड नाईट बाय. आता बघा एवढं तर झालंच, अजून त्याची काय अपेक्षा ते बघू आपण. त्याची इच्छा अपेक्षा अशी आहे अजून, तो काय म्हणतो, आय वॉन्ट अ वाईफ हू इज सेन्सिटिव्ह असेल. जेव्हा जेव्हा सेक्स्युअल गरज भासेल, सेक्स करण्याची गरज भासेल, जेव्हा गरज भासते त्यावेळेस ती तयार असली पाहिजे. कोणताही काळ असो, दिवस असो, रात्र असो, केव्हाही असो, जेव्हा मला सेक्स्युअल गरज भासेल, शारीरिक गरज भासेल, त्यावेळेस ती त्यासाठी तयारच असली पाहिजे. तिने मला नकार द्यायला नको पाहिजे बघा. आणि मी सेक्स्युअली सॅटिस्फाईड आहे, सेक्स्युअली समाधानी आहे, व्यवस्थित आहे, ती काळजी पण तिनेच घेतली पाहिजे बघा. अशी पत्नी पाहिजे मला. आय वॉन्ट अ वाईफ हू विल डिमांड सेक्स्युअल अटेन्शन. आणि अशी पत्नी पाहिजे जेव्हा मी मूडमध्ये नसेल, तर अशा वेळेस तिने माझ्याकडनं सेक्स्युअल काम करून घेण्याची त्या ठिकाणी तिने इच्छा व्यक्त नाही केली पाहिजे. तिने मला त्रास द्यायला नको पाहिजे. तिने मला परत सांगायला नको पाहिजे की आता मला सेक्स्युअल अटेन्शन द्या, सेक्स्युअली गरज आहे मला. असं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तयार राहील, पण ती जेव्हा सांगेल त्यावेळेस मी तयार राहणार नाही बघा. जेव्हा मी मूडमध्ये नसेल त्यावेळेस तिने असं सेक्स्युअल डिमांड करायला नको. तिने डिमांड करायला नको तिने सेक्स्युअल डिमांड. आय वॉन्ट अ वाईफ अशी पत्नी पाहिजे हू ॲज्युम्स द कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बर्थ कंट्रोल. मला जास्त मुलं नको, 1 किंवा 2. हे बर्थ कंट्रोल हा सुद्धा, ही जी काळजीसुद्धा तिनेच घेतली पाहिजे. मुलांचं संगोपन करण्याचं किंवा कंट्रोल ठेवण्याचं. मला जास्त मुलं नको आहेत, 1 किंवा 2 पुरेसं आहे, बस तेवढंच मुलं पाहिजेत. आय वॉन्ट अ वाईफ हू विल रिमेन. तिने सेक्स्युअली माझ्याशी एकरूप राहायला पाहिजे, फेथफुल असले पाहिजे. ते माझ्यावर माझ्याशिवाय तिने जीवनामध्ये दुसऱ्या माणसाचा अजिबात विचार करायला नको पाहिजे. दुसऱ्या माणसाची लॉयल, पवित्र असली पाहिजे माझ्याशी. अँड आय वॉन्ट वाईफ, मला अशी पत्नी पाहिजे की हू अंडरस्टँड दॅट सेक्स्युअल नीड्स मेंटेन. मला जेव्हा सेक्स्युअली गरज भासेल त्यावेळेस ती रेडी असली पाहिजे, तयारच असली पाहिजे. अशी पत्नी मला पाहिजे बघा. आय मस्ट आफ्टर ऑल बी एबल टू रिलेट टू पीपल. हे जाऊ द्या, दुसरी गोष्ट अजून एवढं कमीच अजून सांगतो. तो काय सांगतो बघा. समजा बायचान्स योगायोगाने तिच्यापेक्षा जर दुसरी सुंदर स्त्री जर त्याला भेटली किंवा मिळाली, तर अगोदरची पत्नी असताना सुद्धा जेव्हा त्याला तिच्यापेक्षा सुंदर स्त्री भेटते, तर तिला पत्नी म्हणून स्वीकारण्याचं स्वातंत्र्य त्याला पाहिजे बघा. लिबर्टी, स्वातंत्र्य त्याला पाहिजे. काय रिप्लेस माय प्रेझेंट वाईफ. तर पहिल्या पत्नीच्या जागी दुसरी पत्नी स्वीकारण्यास त्याला कोणताही प्रॉब्लेम यायला नको पाहिजे. आणि त्याला त्याचा हक्क असला पाहिजे. पहिली पत्नी आहेत असताना दुसऱ्या पत्नीचे लग्न करणं त्याला त्याचा हक्क असला पाहिजे, त्याला असं वाटतं. आणि जेव्हा नवीन पत्नी येईल त्यावेळेस फ्रेश जीवन जगेल, अजून एकदम फ्रेश न्यू लाईफ, नवं जीवन जगेल. आणि माझी पत्नी मनाचीच काळजी घेत राहील आणि मी मस्त ऐश करेन, नव्या पत्नीबरोबर ऐश करेन. आणि जेव्हा मी शाळेत जात असेल, नोकरीला जात असेल, त्यावेळेस
आय वॉन्ट माय वाईफ, माझी पत्नी अशी पाहिजे. आय वॉन्ट माय अशी पत्नी पाहिजे. काम सोडून कामं सोडून, धंदे सोडून, नोकरी सोडून घरामध्ये राहायचं ॲट होम आणि माझ्या मुलांची माझी काळजी घ्यायची. माय गॉड हू डोंट वॉन्ट वाईफ. ती शेवटी ती म्हणते, अरे देवा, माय गॉड हू वुडंट वॉन्ट वाईफ. असा कोण आहे की त्याला पत्नी नको पाहिजे असं. ठीक आहे, अशी स्टोरी जी आहे व्हाय आय वॉन्ट वाईफ, जुडी ब्रँडीची जी पोएम आहे, सॉरी स्टोरी आहे व्हाय आय वॉन्ट, ती आपण पाहिलेली आहे. ओके.